नमस्कार मंडळी, आज आमच्या ऑफिसमधले सगळे मित्रमंडळी पार्टीच्या निमित्ताने केळवे बीचवरील किनारे रिसॉर्टमध्ये गेलो आणि गेल्यावर पाहतो तर काय, पुढे महेंद्र आणि बंटी मस्त सॅलडचं काम करत होते आणि एका कोपऱ्यामध्ये तर मस्त शीख कबाबचं काम चालू होतं आणि त्याचं काम मस्त मानसला दिलं होतं आणि मानस मस्त चिकन मस्त शीखमध्ये भरत होता आणि दुसरं काम म्हणजे सर्वेशला दिलं होतं, ते म्हणजे चिकनला वारा घालायचं. आणि वारा घालता घालता जसं होते तसं तो खात पण होता आणि ते बघून निखिलही खात होता. थोड्या प्रमाणात चिकन बुचिंग झाल्यानंतर पार्टी म्हटलं तर मावरं असणारच, तर मावऱ्याला हळद मसाला लावायचं काम विनयला दिलेलं आहे आणि ते भाजण्याचं काम अमरला दिलेलं आहे. दुसरीकडे मुशीचा खिमा बनवण्याचं काम भुप्या भाऊने घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये तिला हर्षद उभा होता. मुशीचा खिमाचा वसटपणा जाण्यासाठी अंडा फोडण्याचं काम हे बावेशला दिलं होतं. सगळी अंडी फोडून झाल्यानंतर ही अंडी आपण आता डवळून घेत आहोत आणि मुशीच्या खिमामध्ये मिक्स करत आहोत, जेणेकरून आपल्या मुशीच्या खिमाला खूप चांगली टेस्ट येईल. बावेश, काय बनवायला लागलाय तू? चणे बॉईल. आणि महेंद्र पण इथे काहीतरी करतोय. महेंद्र काय बनवतोय आता? डीप फ्राय. तू बनवतोय का? हर्षद तांडेल डीप फ्राय करणार आहे. ओके. मग लगेचच हर्षदने चिकन डीप फ्राय बनवायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला भुपे भाऊ मस्त सुरमई फ्राय करत होता. दोन्हीकडून एक नंबर असे पदार्थ बनवत होते आणि ते बघून तोंडाला पाणी सुटलं होतं. मग काय, सगळे पदार्थ बनवून झाल्यानंतर सगळे मित्रमंडळी बाहेर येऊन एका टेबलावर येऊन बसले आणि एक एक जे मेनू आपण जे बनवले होते त्याचा आस्वाद घेऊ लागली. मग पुढे काय झालं बघाच, सगळ्या मित्रमंडळीमध्ये संगीताची मैफिलच जमली.